हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 5वीची सराव प्रश्नपत्रिका आज सोडवत आहोत. तुम्ही जर या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. तसेच या अगोदर सोडवलेल्या सर्व इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांच्या लिंक सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून कळवा. त्याबरोबरच तुमचे जे कोणी मित्र वगैरे असतील जे स्कॉलरशिप परीक्षेला बसलेले असतील, अशा गरजू मित्रांना किंवा नातेवाईकांना तुम्ही या आपल्या चॅनेलवरच्या व्हिडिओची लिंक्स शेअर करू शकता. चला तर मग आपण आता प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूया. पेपर क्रमांक 1 मी आज घेतलेला आहे, मराठी व गणित. त्यामध्ये गुण असतील 150, प्रश्न असतील 75. त्यामध्ये विभाग 1 आहे पहिला मराठी. यामध्ये 1 ते 25 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. प्रश्न पहिला बघा, उतारा वाचून प्रश्न 1 व 2 उत्तरे लिहायची आहेत. तुम्ही उतारा वाचून घ्यायचा आहे. आता उतार्यावरील पहिला प्रश्न बघा, राधाला उशीर का झाला म्हणून कोणी विचारले? तर राधाला उशीर का झाला म्हणून घरामध्ये कोणीही विचारलं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3. घरात एकूण किती माणसे होती? घरात एकूण 5 माणसे होती. कोण कोण? आई, वडील, आजी, राधा आणि चिंटू. खरडपट्टी, गटात न बसणारा शब्द शोधा. यामध्ये गटात न बसणारा शब्द असेल तो म्हणजे झरा, कारण राजा, वाघ आणि झाड हे काय आहेत? सजीव आहेत आणि झरा हा निर्जीव आहे. खरडपट्टी काढणे म्हणजेच खूप रागावणे, पर्याय क्रमांक 1. वाघ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? वाघ या शब्दाचा समानार्थी शब्द होतो व्याघ्र. गजराज म्हणजे कोण? हत्ती. वनराज म्हणजे सिंह आणि रविराज म्हणजे सूर्य. पुढील म्हणीच्या अर्थाचा पर्याय निवडा. आता या अर्थाची म्हण अति तिथे माती. अति तिथे माती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. प्रश्न 6 आपला राहिलेला होता. खालीलपैकी निश्चितपणे एक वचन असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता वृक्ष, अनेक वृक्ष या शब्दाचा एक वचन आणि अनेक वचन वृक्षच होतो, म्हणजे हा निश्चितपणे एक वचनच असेल हे सांगता येणार नाही. त्यानंतर पुस्तके हे तर अनेक वचन आहे. खांब, खांब या नामाचे सुद्धा एक वचन आणि अनेक वचन खांबच आहे, म्हणजे राहिला एक पर्याय सदरा. तर सदरा हा निश्चितपणे एक वचन आहे, त्याचा अनेक वचन सदरे असा होतो. 8 व 9 साठी खालील जाहिरात आहे बघा. जाहिरात तुम्ही वाचून घ्यायची आहे. झाडे लावूया, झाडे जगूया या संबंधित ही जाहिरात आहे. कोणाला जगवायचे आवाहन वरील जाहिरातीत केले आहे? तर झाडांना जगवण्याचे आवाहन वरील जाहिरातीत केले आहे. वसुंधरा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर वसुंधरा म्हणजेच कोण? पृथ्वी. पर्याय क्रमांक 2. एडिसनने प्रयोग केले या वाक्याचा काळ ओळखा. केले म्हणल्यानंतर ही क्रिया झालेली आहे, म्हणून कोणता काळ असेल? भूतकाळ. प्रश्न 11 व 12 साठी खालील संवाद काळजीपूर्वक वाचायचा आहे. तुम्ही संवाद वाचून घ्या. त्यावरील बघा प्रश्न, वेंधळेपणा कोण करते असे तुम्हाला वाटते? तर वेंधळेपणा या संवादावरून जोंधळे करतो असे आपल्याला वाटते. साहेबाच्या शेवटच्या प्रश्नाचे जोंधळेने काय उत्तर दिले असेल? तर शेवटचा प्रश्न होता, काय हो साहेब, परत घोटाळा करणार आहात का? तर याचं उत्तर काय दिलं असेल जोंधळेने? तर नाही असं उत्तर त्यांनी दिलं असेल. या ठिकाणी बघा एक शब्द टाकायचा आहे, जेणेकरून 2 अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आता या ठिकाणी जर आपण वी ठेवला तर काय तयार होईल? प्रवीण, एक मुलाचं नाव, आणि नवीन म्हणजे नवीन. पर्याय क्रमांक 2. पुढील कविता वाचून प्रश्न 14 व 15 ची उत्तरे द्या. कविता बघा दिलेली आहे या ठिकाणी. चुकीची जोडी ओळखा. त्यावरील पहिला प्रश्न, हरिणी पाडस, हरणीचे पाडस बरोबर आहे. पक्षी अंडज इथं बरोबर आहे. त्यानंतर माऊली वासरू आणि भक्ती वल्लभ ही चुकीची जोडी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. कवितेत माऊली असे कोणास म्हटले आहे? कवितेत माऊली, तू माझी माऊली म्हणजे पांडुरंगाला म्हटलेला आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्नाच्या शेवटी कोणते चिन्ह दिले जाते? प्रश्नचिन्ह दिले जाते.
योग्य विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची टिंबटिंब काय केली? स्थापना केली. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. या 4 पैकी शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 2 विद्यापीठ. योग्य जोडशब्द तयार करण्यासाठी अचूक पर्याय निवडा. काळा, सावळा पर्याय क्रमांक 4. इंटरनेट या शब्दास पर्यायी मराठी शब्द कोणता आहे? इंटरनेटला मराठी शब्द आंतरजाल असं म्हणतात. वाचन न आवडणारा असा कोण? अक्षरशत्रू. भाषण करणारा यासाठी एक शब्द ओळखा. भाषण करणारा कोण असतो? वक्ता असतो. खालील शब्दाचा मुळाक्षराप्रमाणे क्रम लावल्यास कोणता शब्द चौथा येतो? आता पहिल्यांदा कोणता शब्द येईल? वाकळ हा 1 नंबरला येईल. त्यानंतर वाजवा येईल. त्याच्यानंतर वादक येईल आणि सगळ्या शेवटी वामन पर्याय क्रमांक 4. म्हणजे चौथ्या नंबरला कोणता येईल? वामन. कोंबडीच्या घरास काय म्हणतात? कोंबडीच्या घरास खुराडी म्हणतात. गटात न बसणारा शब्द ओळखा. हार, घड, जुडगा, सुंदर. आता गटात न बसणारा शब्द कोणता असेल? सुंदर. का? कारण हार, घड, जुडगा हे समूहदर्शक शब्द आहेत. तर आता आपण सोडवूया याच पेपरमधील विभाग 2 गणित. 12,314 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? 12,314 देवनागरी लिपीमध्ये म्हणजे पर्याय क्रमांक 1 येईल. पुढे बघा, या ठिकाणी तुम्हाला बेरीज करायची आहे. यांची बेरीज केली असता आपल्याला उत्तर मिळेल. तर या दोघांची बेरीज केली असता पर्याय क्रमांक 2 मधील आपल्याला उत्तर मिळेल 1,08,992. वजाबाकी करायचे. या ठिकाणी छेद सारखा दिसत आहे आपल्याला, म्हणून फक्त अंशाची काय होते? वजाबाकी. म्हणजे 23 वजा 12 भागिले 40. 23 वजा 12 किती होतात? 11. 11/40. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4. 500 मिलीच्या मापाने 5 लिटर दुधाचे किती मापे भरतील? 1 लिटरमध्ये 1000 मिलीलिटर असतात. 500 मिलीच्या मापाने म्हणजे 10 मापे आपल्याला भरावे लागतील. पर्याय क्रमांक 2. काननने एक बंद टीव्ही 2000 रुपयांना विकत घेतला. तो दुरुस्त करण्यासाठी 350 रुपये खर्च करून तो 3000 रुपयांना विकला. तर त्याला किती फायदा झाला? 2000 रुपयांना टीव्ही विकत घेतलेला आहे बघा. ही खरेदी किंमत आणि दुरुस्त करण्यासाठी 350 रुपये घातली. म्हणजे टोटल एकूण खरेदी किंमत किती झाली मग त्याची? 2350 रुपये. आता त्याने तो विकलाय 3000 रुपयाला. विक्री किंमत किती आहे? 3000. मग त्याला किती रुपये फायदा झाला असेल? तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत जर आपण केली तर आपल्याला नफा मिळतो. वजाबाकी करूया. ₹650 त्या ठिकाणी त्याला नफा झाला असेल. पर्याय क्रमांक 1. चौरसाच्या 4ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? तर चौरसाचे सर्व कोण सारखे असतात 90 अंशाचे. मग त्यांच्या 4ही कोणांच्या मापाची बेरीज 360 अंश असते. चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. खेळाचे नाव दिलेले आहे. खेळाडूंची संख्या आणि उपलब्ध संच दिलेला आहे. आता कोणत्या खेळाचे सर्वाधिक संच उपलब्ध आहेत? संच उपलब्ध असलेले कोणत्या खेळाचे? टेनिस. पर्याय क्रमांक 3. कोणता खेळ खेळणारे सर्वात कमी खेळाडू आहेत? खेळाडूंची संख्या इथं आहे. कमी खेळाडू कशामध्ये आहेत? म्हणजे कमी चित्र टेनिस. पर्याय क्रमांक 1. खालील संख्या अक्षरात लिहा. बघा ही संख्या अब्जपर्यंत दिलेली आहे. म्हणजे 7,89,56,000. पर्याय क्रमांक 3. बघा या ठिकाणी या संख्येमधून कोणती संख्या वजा केली असता हे उत्तर मिळणार आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? या संख्येतून ही संख्या वजा करावी लागेल. आता बघा या ठिकाणी यांची वजाबाकी करूया. बघा आता वजाबाकी करूया. 3 मधून 9 जात नाहीत म्हणून आपण 13 केले, इकडून घेतले. इथं झाले 13. मग इथं राहतील 3. इथं राहतील 4. इथं 3. इथं 2. इथं 1. इथं 8.
तर 1. आता बघा 13 मधून 9 गेले 4. त्याच्यानंतर इथं 3 राहिलेले आहेत, म्हणजे परत 13 मधून 9 गेले किती राहतात 4. 14 मधून 9 गेले 5. 13 मधून 8 गेले 5. 12 मधून 5 गेले 7. 11 मधून 6 गेले 5. कारण हे पुन्हा इथं काय होतात 1 1 10 आपण इकडे वाढवून घेतो. आणि 18 मधून 9 गेले 9. 1 मधून 1 असेच राहील. हे आपलं उत्तर असेल. बघा पर्यायामध्ये असा पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 2. 2 गुणिले 3 भागिले 4 गुणिले 5 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता आहे? आता याचा सममूल्य अपूर्णांक असेल 3/10. पर्याय क्रमांक 3. कारण याची किंमत होते 3 2 6 आणि 5 चौक 20. मग याचे जर आपण लहान रूप दिलं तर 2 ने जर भागले आपण 3 2 6 आणि 2 10 20 म्हणजे 3/10 हा अपूर्णांक आपल्याला भेटतो. म्हणून आपण पर्याय क्रमांक 3 हा केला. 8 तास 12 मिनिटे म्हणजे किती मिनिटे? एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. मग 8 गुणिले 60 केलं किती होतील? 480. आणि हे वरचे 12 मिनिट ऍड करा, त्याच्यामध्ये किती होतात? 492 मिनिटे. पर्याय क्रमांक 1. 300चा शेकडा 5 म्हणजे किती? बघा या ठिकाणी 300 6 म्हणजे गुणिले शेकडा 5 म्हणजे 5/100. आता आपण या 100 ने जर 300ला भागले तर काय येईल? 3 येईल. म्हणजे 3 गुणिले 5 किती होतात? 15. आपलं उत्तर काय असेल? 15. पर्याय क्रमांक 3. 2 परस्पर लंब रेषा एकमेकींशी किती अंशाचा कोन करतात? 2 परस्पर लंब रेषा ह्या एकमेकींशी 90 अंशाचा कोन करतात. हे बघा अशा पद्धतीने. पर्याय क्रमांक 2. 3693 या संख्येत 3च्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे? या 3ची स्थानिक किंमत किती आहे? 3000. आणि या एकक स्थानच्या 3ची स्थानिक किंमत 3. यांची जर फरक म्हणजे वजाबाकी करायची आहे. यांची जर वजाबाकी केली तर किती येणार आहे? 2997. 7 शतक गुणिले 3 दशक. 7 शतक म्हणजे किती? 700. 3 दशक म्हणजे किती? 30. यांचा गुणाकार केला असता किती येईल? 0 सोडून द्यायचे आणि जे संख्या आहे त्यांचा गुणाकार करायचा. 7 गुणिले 3 किती होतात? 21. आता 0 मोजून तेवढे पुढे द्यायचे. 1 2 3. 3 0 पुढे दिले. किती आलं उत्तर आपलं? 21,000. पर्याय क्रमांक 3. 4.696 या अपूर्णांकाचे औषधिक अपूर्णांकात रूपांतर करा. आता अशा अपूर्णांकाचं बघा साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करावं लागतं? हा पूर्णांक आणि हा छेद गुणाकार करायचा यांच्या दोघांचा. म्हणजे 4 गुणिले 6 आणि त्यांच्यामध्ये अधिक करायचं 9. काय होईल बघा? 6 गुणिले 4 24. 24 अधिक 9 किती होतात? आणि हा छेद द्यायचा असतो खाली 6. छेद द्यायला विसरायचं नाही. 24 आणि 9 33. 33/6 म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे? तर यामधील 2008 हे लीप वर्ष आहे, कारण या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. मुद्दल 650, दर 10 रुपये, मुदत 5 वर्षे, तर सरळ व्याज किती? बघा या ठिकाणी मुद्दल 650 दिलेली आहे. 650 म्हणजे 650. दर दिलेला आहे आपल्याला 10 रुपये. मुदत आहे 5 वर्ष. मुदत म्हणजे काळ आपण लिहितो त्याला 5 वर्ष. तर सरळ व्याज किती? आता बघा सरळ व्याज बरोबर सूत्र आपल्याला माहिती आहे काय आहे? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ म्हणजेच मुदत भागिले 100. मुद्दल किती आहे या ठिकाणी बघा? मुद्दल आहे 650, दर आहे 10, काळ आहे 5 भागिले 100.
आता 0 0 कॅन्सल करूया. वरील 2 शून्य आणि खाली 2 शून्य कॅन्सल होतील. राहिलेल्या संख्यांचा गुणाकार करूया. 65 गुणिले 5 किती होतात बघा. 5 गुणिले 5 25, अच्छे 2. 5 गुणिले 6 30, 30 आणि 2 32, 325 एवढं काय आलेलं आहे आपलं सरळ व्याज. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4. एका वर्तुळास किती केंद्र असतात. 1 ते 100 संख्यात एकूण किती वर्गसंख्या आहेत. तर 1 ते 100 मध्ये एकूण वर्गसंख्या 10 आहेत. कोणत्या. 1 4 9 16 25 36 49 64 81 आणि 100. म्हणजे 1 ते 10 पर्यंतचे जेवढे काही वर्गसंख्या असतील त्या सर्व यामध्ये येतील. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे.